नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये आज दिनांक 13 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत मित्रांनो काही बाजार समित्यांच्या अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर तूर बाजारभावामध्ये मित्रांनो राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या बाजार सत्रात सकाळच्या बाजारभावामध्ये या ठिकाणी दरवाढ बघायला मिळाली असून या ठिकाणी जवळपास 80 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे सुपर क्वालिटी तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत। त्याचबरोबर कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आज सकाळी तुरीला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुरीची आवक जरी कमी असली तरी तूर बाजारभावामध्ये कालच्या तुलनेत आज जवळपास 80 ते 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दरवाढ झालेली आहे। कमीत कमी दर होते या ठिकाणी 7,350 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,640 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो दुपारी 12 वाजेपर्यंत 250 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,750 तर जास्तीत जास्त दर 7,975। त्यानंतर बाजार समिती आहे लातूर आवक आलेली होती 780 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,100। त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी 27 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेले आहे 6,930 रुपये, सर्वसाधारण दर 7,240 तर जास्तीत जास्त दर 7,320। त्यानंतर हिंगोली तूर गज्जर आवक आलेली होती या ठिकाणी 320 क्विंटल तुरीची कमीत कमी दर 7,450 रुपये, सर्वसाधारण दर 7,697 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो जवळपास 3,500 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर 7,450, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,050। त्यानंतर अकोला आवक 1,540 क्विंटलपर्यंत होती, कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 8,190 तर जास्तीत जास्त दर 8,240। त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे तूर लाल आवक या ठिकाणी 120 क्विंटलपर्यंत कमीत कमी दर 6,200, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,800 तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाकूर 65 क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,725 तर जास्तीत जास्त दर 7,862 रुपये। त्यानंतर बाजार समिती औरादच्या जनी 130 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 7,840 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,160 तर जास्तीत जास्त दर 8,340। त्यानंतर तुळजापूर तूर लाल 120 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे मित्रांनो 7,730 तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा 130 क्विंटल लाल तुरीची आवक मित्रांनो दुपारपर्यंत होती, कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर 6,950 तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये। त्यानंतर दुधनी 136 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,130 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी 54 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,850 तर जास्तीत जास्त दर 7,830। त्यानंतर माजलगाव तूर पांढरी 52 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर 6,368 रुपये, सर्वसाधारण दर 7,550 तर जास्तीत जास्त दर 7,800। त्यानंतर बीड तूर पांढरी 55 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक मित्रांनो दुपारपर्यंत होती, कमीत कमी दर निघालेले आहे 6,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,306 तर जास्तीत जास्त दर 7,651 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे कुर्डवाडी मोडलिंब तूर पांढरी 27 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर 5,401 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,500 तर जास्तीत जास्त दर 7,051 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे औरादच्या जनी 123 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर 7,568 रुपये, सर्वसाधारण दर 8,100 तर जास्तीत जास्त दर 8,340 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहे। तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बघायला मिळालेली असून सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।